नवरात्रामध्ये रोज महालक्ष्मीची संध्याकाळी विविध रूपातील पूजा बांधली जाते आणि ही पाहण्यासाठी बऱ्याच भाविक लोकांची गर्दी होत असते आणि दर्शनासाठी नियोजन देखील अतिशय उत्तमपणे केले जाते. कोल्हापूरमध्ये नवरात्रीनिमित्त ललिता पंचमी दिवशी कोल्हापूरची महालक्ष्मी ही आपली मैत्रीण टेंबलाई हिला भेटायला जाते. त्यामुळे टेंबलाई येथे मोठी यात्रा भरते आणि त्याच दिवशी संध्याकाळी सगळीकडे भक्तांची गर्दी असते. आपल्याला टेंबलाई मंदिर हे गावाबाहेर आहे, तिथेही बरेच लोक दर्शन घेत असतात आणि रात्री साधारण 9:30 ते 10च्या दरम्यान महालक्ष्मी मंदिरामध्ये अंबाबाईची म्हणजे महालक्ष्मीची पालखी संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून फुलांनी सजवलेली पालखी काढली जाते. त्यावेळा पोलीस बँड असतो, तसेच बरेचसे भक्त या पालखीमध्ये महालक्ष्मीच्या उत्सव मूर्तीचे दर्शनाचा लाभ घेतात. तशी ही महालक्ष्मीची पालखी फुलांनी सजवलेली आता आपण समोर पाहत आहोत. ही ललिता पंचमी दिवशी व तसेच रोजच नवरात्रामध्ये रात्री घटस्थापनेपासून पौर्णिमेपर्यंत ही पालखी निघत असते आणि ती पाहण्यासाठी भक्तांची भरपूर गर्दी होते. बरेच भक्त लोक इथे येऊन ह्या पालखीचा दर्शनाचा लाभ घेतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ही पालखी घरून मंडपात जाते आणि तिथे महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी भक्त लोकांसाठी ही महालक्ष्मीची मूर्ती ठेवली जाते आणि नंतर गाण्याचा तसेच गायनाचा कार्यक्रम देखील होतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण आमचे VSK पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून कोल्हापूरचे नवरात्रीमधील विविध कार्यक्रम तसेच पालखीचे इतर लोकांनाही दर्शन होईल. धन्यवाद.